असलेला दीपू साई स्पोर्ट्स जो आज खेळतोय समीक्षा टायगर्स या नावाने, या संघाला 2 धावांची पेनल्टी लागलंय. लक्षात घ्या. ट्रॅक्स हे फार महत्त्वाचे आहेत. वाईट ट्रॅक्स ही फार महत्त्वाची होती आणि म्हणूनच इथे वाईट ट्रॅक्स नाही आहे आणि त्या कारणानं आम्हाला अमित दादा दर्शवत आहेत की 2 धावांची ही पेनल्टी असेल. म्हणूनच खेळाडू कधीच मैदानाच्या आत शानदार प्रदर्शन करून मोठा होत नसतोय. मैदानाच्या बाहेर त्याची वर्तवणूक सुद्धा चांगली असायला लागते. म्हणूनच तो एक चांगला खेळाडू बनू शकतोय. अशा स्थितीमध्ये तो चांगलं काम करू शकतोय. ट्रॅक्स ही व्यवस्थित नसल्या कारणानं 2 धावांची पेनल्टी समीक्षा टायगर्स बाफाणे संघाला लागले. हे आम्हाला आयोजक स्वतः सुचवत आहेत आणि मॅच स्टार्ट करा. आणखीन 2 धावांची पेनल्टी लागेल जर मॅच आता स्टार्ट झाला नाही तर. मॅच स्टार्ट झाला नाही तर आणखीन 2 धावांची पेनल्टी लागेल. जवळ तुम्ही एकत्रित येऊ नका. नो आर्ग्युमेंट्स. एकदा तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे की वाईट ट्रॅक्स ही फार महत्त्वाची आहे आणि ती मला इथे दिसत नाही. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय समीक्षा टायगर्स बाफाणे संघाने इथे दर्शवलाय. सध्याच्या घडीला 10:04 झालेत. 30 मिनिटांमध्ये तुमचा पहिला डाव सुरू व्हायला हवा. याचाच अर्थ आता आम्ही वेळ दर्शवतोय 10:35 जर मॅच संपला तर ती योग्य वेळ असेल आणि त्यापेक्षा जर जास्त वेळ लागला तर पेनल्टीचा सुद्धा सामना करावा लागेल. जो जास्त वेळ घालवेल त्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. एसटीएनच्या पाठीमागे विकास वायडा पहिले षटक टाकण्याकरता समीक्षा टायगर्स बाफाणे संघाचा नंबर 1चा गोलंदाजी मार्गावर आलाय. विनोद रायात टेनिस विश्वातील एक नामांकित असा हिरा युवा खेळाडू आहे. सध्या तो खूप चांगली तयारी करतोय. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आतापर्यंत खेळला गेलेत. अनेक ज्या मॅचेस चालत खास करून आपण बघितलं तर JPL जुचेंद्र प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी केली. बहरदार विनोदाचा पहिला चेंडू क्लीन बॉल यष्ट्या उद्ध्वस्त. विकेटचं पतन. गोल्डन डकने परतावं लागते फलंदाजाला. गॉन. बघितलं मी रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा चेंडू टाकलाय. ब्लॉक होलचा मारा होता. ब्लॉक होलचा माऱ्या विरुद्ध लढा द्यायचा होता. पुन्हा एकदा आपण रिप्लेकडे वळूया. स्पष्ट आपण दर्शवतोय ऑफ स्टंपवर शफल झाला, त्याच्यानंतर मिडल स्टंपवर आला आणि जर कदाचित हा चेंडू यष्ट्यांवर आदळला नसता, पायावर आदळला असता तरी पायचीच्या स्वरूपात या फलंदाजाला परतावं लागलं असतं. मिडल स्टंपवरचा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त आणि पहिला धक्का लागलाय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला. गोल्डन डकने फलंदाज परततोय विशाल पाटील, ज्याच्याकडून फार मोठी अपेक्षा होती देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत खेळण्याकरता गेलाय चेतन गावडे. हा एक टेनिस क्रिकेटमधील एकेरी दुहेरी धावांचा बादशाह समजला जातोय. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाकडून खेळत असताना त्याने एकेरी दुहेरी धावसंख्येवर बरीच भर दिले आणि जसा वेळ मिळाला खराब चेंडूचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. बघा काय चांगला क्लास पहिल्या चेंडूवर त्याचा दिसलाय. ऑन साईडला बॅकवर्ड स्कोअर लेगमध्ये चेंडूला वळवलंय. 1 धाव पूर्ण आणि 1 धावनीची त्यांनी खातं उघडलंय. पहिल्या चेंडूवर लागलेला मोठ्या धक्क्यानंतर सावरणं फार महत्त्वाचं असेल. क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंची सांघिक कामगिरी आपल्याला दर्शवत असतोय. युनिटी, एकता, 100% योगदान हे क्रिकेट खेळामध्ये अपेक्षित असतं आणि ते योगदान या ठिकाणी प्रत्येक संघाला द्यावं लागेल. मग तो देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ असो किंवा समीक्षा टायगर्स बाफाणे हा संघ असो. चर्चा करणारच आहोत आपण. आता ऑन साईडला खेळायचा होता फलंदाजाला चांगला ब्रेक केलाय गोलंदाजाने. हा चेंडू चांगला वळवलाय आणि इथे रोखून ठेवलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य करणारे या ब्रेक नंतर आपण निश्चितच काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मालजीपाडा संघाकरता
पारितोषिक लागलं जातंय। मालजीपाडा संघाने जर या स्पर्धेचा अंतिम विजेतेपद पटकावलं तर त्या संघाकरता माजी सरपंच आदरणीय सन्माननीय संदीप पाटील साहेबांकडून 2 बकरे दिले जातील, लक्षात घ्या। या चेंडूला पॉपिंग क्रीजच्या खोळवर जाऊन खेळला जातोय, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये। बघता बघता फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागतंय। दीपू याला बडा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असलेला मालजीपाडा गावातील हा युवा खेळाडू आहे। शरीराने जरी तो भक्कम असला तरी मैदानाच्या आतून त्याच्या बॅटमधून धावा येत असतात। समोर तुम्ही बघतायत निपुण भोईर यांना, जे क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता उपस्थित झालेत। मास्टर संघाकडून चांगला खेळ करत असतात आणि चंद्रपाडा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यांना तुम्ही पाहतायत। चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय। ओव्हर पिच चेंडू स्ट्रेट टू द बॉलर, गोलंदाजाच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय। धाव घेण्याची संधी नाही, धावसंख्या स्थिर। प्रेक्षक जे यूट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेटला पाहत आहेत त्यांच्या माहिती करता देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा विरुद्ध समीक्षा टायगर्स बाफाने अशी ही लढत होतोय आणि फलंदाजी करताना 5 चेंडूंमध्ये 1 गडी बाद, फक्त 2 धावा। या चेंडूला ऑन साईडला खेळलं जातंय हलक्या हाताने, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू येतोय। 1 धाव पूर्ण, याचबरोबर 1 षटकाची समाप्ती। पहिले षटक समाप्त होतंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद, 3 धावा। एक छोटासा ब्रेक घेऊया, प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2021। क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला या रजनी स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय। या स्पर्धेकरता आपण बघतायत चेंडूची आवश्यकता फार होती आणि या संपूर्ण स्पर्धेकरता चेंडूंची व्यवस्था करणारे आपल्या जुचंद्र गावातील लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय तुषार रंगनाथ गावडे साहेबांनी कैलासवासी केसरीनाथ पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेकरता लागणाऱ्या चेंडूची व्यवस्था केलेली आहे। त्याच्यानंतर निलेशजी प्रकाश म्हात्रे यांच्याकडून सुद्धा स्पर्धेकरता चेंडूंची व्यवस्था करण्यात आली। विनय ईश्वरदास पाटील व सौभाग्यवती सविता संदीप पाटील पंचायत समिती सदस्य यांच्याकडून देणगीच्या स्वरूपात 10,000 रुपये आलेत। त्याच्यानंतर आपण बघतायत आदरणीय सन्माननीय तुषार दयानंद गावडे साहेबांकडून चेंडू उपलब्ध झालेत। याआधी आमच्यापर्यंत ही नावं पोचली होती। मॅचकडे आपण लावूया। 1 षटक संपलं। एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 3 आणि नवीन गोलंदाज हेमंत लाखात याला स्ट्रेट फटका खेळायचा प्रयास केला फलंदाजांनी। 1 धाव पूर्ण केली। मिड ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होता। एकाच धाब्यावर समाधान मानावं लागते। एका धाब्याची धावसंख्या झाली ती 4। फक्त आपण सौभाग्यवती सविताताई संदीप पाटील पंचायत समिती सदस्य आणि आदरणीय सन्मान्य विनय ईश्वरदास पाटील यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता रोख रक्कम 10,000 रुपयाची रक्कम अदा केली गेले। आर्थिक सहकार्य लाभलंय। ह्या दानशूरपणा दाखवणारे व्यक्ती आपण पाहिलेत। मॅचकडे आपण वळूया। ऑफ स्टंपवर शफल होऊन खेळायचं होतं फलंदाजाला। चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय की नाही हे आपण बघणार आहोत आणि पंच लेग बाईचा इशारा करतायत। फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेल्यानंतर 1 धाव पूर्ण होतोय। या एका धाब्याची धावसंख्या झाली ती 1 बाद 4, 1 बाद 5। 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5। अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाचा संघनायक आणि द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा संघनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा। आता चेंडू हवेमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर, चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय चौकार। बराच वेळ हवेमध्ये चेंडू होता। आमचे कॅमेरामॅन चांगली भूमिका अदा करतायत। बघा ना कसं पकडून ठेवलंय चेंडूला कॅमेरामॅन दिलीप भोईर यांनी। विनंती असेल अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र आणि द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या संघनायकाला अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाने आयोजकांची संपर्क साधा। अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघ आपणास विनंती करतोय चेतनजी पाटील यांना की आपण स्पर्धेचे आयोजक अमित दादांची संपर्क साधा। मॅचकडे रवाना होऊया। हेमंत याचा हा चेंडू, चेंडूला उडवलाय। चेंडू हवेमध्ये, उंची जास्त गाठली, लांबी कमी, जेल होण्याची दाट शक्यता। क्षेत्ररक्षक राकेश वाघमारे कोणती चूक करत नाही। विकेटचं पतन गॉन।
दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान असा हे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले खरं तर आपण रिप्ले मध्ये बघितला हाफ ट्रॅकर चेंडू होता मिडल स्टंपच्या दिशेने थोडासा उसळी घेणारा चेंडू होता आणि त्या चेंडूला फोर्स केलं होतं ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने फलंदाजाने त्याला आता परतावं लागतंय 2 गडी बाद चालू असलेल्या मॅचमध्ये देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची धावसंख्या 9 लगातारच्या 3 षटकार जर फलंदाजाने ठोकले या स्पर्धेमध्ये मालजीपाडा संघाच्या खेळाडूने तर संदीपजी पाटील यांच्याकडून पारितोषिक जाहीर झालंय 2000 रुपयाचं षटकाराची हॅट्रिक साधणाऱ्या फलंदाजाला 2000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि हे पारितोषिक फक्त मालजीपाडा संघाकरता लावलं गेलंय मालजीपाडा गावातील या संघांवर त्यांच्या खेळाडूंवर असलेलं निस्सीम प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय संदीप दादा पाटील यांचं आणि मला आठवतोय ज्या वेळेस बापाणे संघ टुर्नामेंटचं आयोजन करतोय त्या आयोजनामध्ये संदीप दादा हे चांगलं सहकार्य करतायत मदतीचा हातभार लावतायत पाठिंबा देत असतात आणि ते इथे सुद्धा देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला पारितोषिक लावतायत 3 षटकार 2000 रुपये धावसंख्येत आपण काय बदल बघतायत धावसंख्या 9 पुढचा चेंडू दीपू करता दीपू यांनी लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला खेळ आहे 1 धाव पूर्ण विकास याच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत या 2 धावणीशी धावसंख्या पोहोचली ती 2 गडी बाद 11 2 धावा आणखीन आम्ही पुढे ॲड करणार आहोत ज्यावेळेस पहिला डाव समाप्त होईल त्याच्यानंतर 2 धावा ॲड करणार आहोत कारण 2 धावांची पेनल्टी लागलेली आहे प्रत्यक्षात या मॅचमध्ये समीक्षा टायगर्स बापाणे संघाला विकास याने जर झेल टिपला तर 200 रुपयाचा मानकरी तो ठरेल आणि पारितोषिक लावतायत आदरणीय सन्माननीय अमित दादा पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलं जाते धन्यवाद अमित दादा इथे विकेटचं पतन होतोय थँक्स डीजे विकेटचं पतन झालंय 3 गडी बाद चालू असलेल्या मॅचमध्ये देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची धावसंख्या 11 समीक्षा टायगर्स बापाणे संघाने वरचढपणा दाखवलाय दबदबा निर्माण केलाय या पहिल्याच मॅचमध्ये आणि निश्चितच त्यांचे पॅकर्स आदरणीय सन्मान्य रणजित भगत जर इथे असतील तर ते खुश असतील आणि त्यांना विनंती करतोय जर आपण या ठिकाणी आला असाल तर या व्यासपीठावर या 2 षटकांची समाप्ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5.50च्या सरासरीने धावसंख्या धावपकावर आहे ती 3 गडी बाद 11 दुसऱ्या बाजूला विकास हा खेळाडू खेळतोय फिल्डिंग करतोय आणि त्याच्याकरता या स्पर्धेचे संयोजक आयोजक अभिमन्यू सुपरस्टार संघाचे करता धरता JPL जुचंद्र प्रीमियर लीगमध्ये आपण बघितलं होतं आणि जुचंद्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्या संघाचं सदस्यत्व मिळालं होतं विकास याला आणि म्हणूनच विकास याला हे पारितोषिक मिळेल जर त्यांनी झेल टिपला तर वेळ किती झाली ही कडे सुद्धा आपण लक्ष देऊया 2 षटकांकरता 11 मिनिटं झालेत 2 षटकांकरता 11 मिनिटं लागलेत ते म्हणजेच समीक्षा टायगर्स बापाणे संघाला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपकावर धावा लागल्या जातात त्या 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय पंकज पाटील हा सुद्धा एक चांगला दिमागदार खेळाडू आहे तो सुद्धा मोठ्या स्पर्धांमध्ये उतरतोय चमकदार बहारदार कामगिरी करतोय दुसऱ्या बाजूला विकास वायडा एक वरिष्ठ खेळाडू आहे या संघामध्ये सर्वात जास्त वरिष्ठ खेळाडू कोण असा प्रश्न जर आपल्याला उपस्थित केला एखाद्याने तर निश्चितच नाव येईल विकास वायडा याचं अनेक वर्षापासून तो क्रिकेट खेळतोय जुचंद्र येथील एक मॅच मला आठवतोय अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावर आणि तिथे अर्धशतक झळकावणारा तो खेळाडू आहे गोलंदाज तयार पंकज लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा पंकज याच्या पहिल्या चेंडूला उडवलाय चेंडू जातो सीमारेषे पार आर पार दमदार शानदार आमदार चौकार दादा यो आमचा दिलदार मानतात सहान थोर अन ही पोर हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद रमेश घोरकना थँक्स डीजे या 4 धावणीची धावसंख्या 15 समीर राऊत हा नावाचा फलंदाज आलाय धावसंख्या 15 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिला चेंडू लेग स्टंपच्या दिशेने जात होता आणि त्या चेंडूला बरोबर खेळून काढलंय
फाईन लेकच्या दिशेने, जिथे 4 धाव मिळत आहेत समीर राऊत या फलंदाजाला. 4 धावांची धावसंख्या बनली ती 15 धावा. 15 रन्स ऑन दी बोर्ड. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा विरुद्ध तुम्ही लढत बघतायत समीक्षा टायगर्स बाफाने असी. आणि पंकज पाटील गोलंदाजी मार्गावर आल्यानंतर त्याच्या पहिल्या चेंडूला सामोरे जात असताना 4 धावा प्राप्त केल्या आहेत फलंदाजाने. खरं तर या विकेटचा दोन्ही बाजूने वापर केला जातोय. कौतुक करेन मी अमित दादांचं. खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरता या स्पर्धेचं आयोजन तर त्यांनी केलं आहे आणि विकेटचा दोन्ही बाजूने वापर केला जातो आहे. चोहे बाजूने बरेचसे क्रीडा रसिक क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता या रजनी स्पर्धेमध्ये उपस्थित झालेत. त्यांचं पुन्हा आम्ही स्वागत करतो आहे. मॅचकडे रवाना होऊया. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, ऑन साईडला लॉंग लेग, स्कोअर लेग, मिड विकेट. आता एक चांगला चेंडू, व्हेरिएशन, बदल हे अपेक्षित असत आहेत. इथे एक बदल. पंकज हा साधासुद्धा गोलंदाज नाही, अनेक वर्ष तो क्रिकेट खेळला आहे. याआधी आपण बघितलं तर दोन्ही पद्धतीने चेंडू तो टाकतोय. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, म्हणजेच लेग कटर, ऑफ कटर, दोन्ही चेंडू टाकण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. पुन्हा आता खराब चेंडू, फाईन लेगच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ सरळ 4 धावांकरता ठोकलेला हा शानदार चौकार. रमेश मोरकन आहे पाठीशी त्याच्या खंबीर. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्रची शान. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झाले असा आहे बघू शकतायत, कारण एका बाजूला कन्हैया दादा म्हणजेच बेटा भुईर यांचं गीत आपण ऐकलंय. त्यांची प्रतिमा सुद्धा आपण बघू शकताय स्क्रीनवर. माझे नगरसेवक आणि त्यांच्यावर आधारित असलेले गीत. सध्या मैदानाच्या आतून बघितलं, ऑफ स्टंपवर शफल झालाय. हाफ ट्रॅकर चेंडूला खरपूस समाचार घेतला गेला, फाईन लेगच्या दिशेने वळवलं गेलं आणि 4 धावा पूर्ण केल्यात फलंदाजांनी. या 4 धावांची 3 बाद 19. संकटमोचक हवा होता देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला आणि समीर राऊत चांगलं काम करतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाला भेदेल काय, मात्र आउटफील्डवर चेंडू आडला गेलाय. बघता बघता समीर राऊत दुसरे धाबे करता खेळपट्टीवर धावतोय. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं होताना दिसलं नाही, मात्र आउटफील्डवर चेंडू आडला गेलाय. 2 धावा, 2 धावांची धावसंख्येत बदल. धावसंख्या 3 बाद 21. एक वेळ अशी होती 2 षटकांमध्ये 2 गडी बाद आणि 11 धावा होत्या. 3 गडी बाद 11 धावा होत्या आणि अशा परिस्थितीमधून विकेट करता भागीदारी फार आवश्यक होती. आणि बघितलं तर 10 धावा 4 चेंडूंमध्ये आल्यात पंकज याच्या या षटकामध्ये. ज्याचाच अर्थ 2 षटकं आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 बाद 21. समीर राऊत यांनी नुकताच नायगाव कोळीवाडा येथे संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये अर्धशतक पूर्ण केलंय. आउट दॅट अंपायर. अपील जोरदार केलंय. पंचाने अपील फेटाळून लावलंय. वाईटचा इशारा, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू असल्या कारणानं. आणि या अतिरिक्त धावण्याची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली 3 गडी बाद 22. 22 धावा. इन दी एअर, इनसाइड आउट करून चेंडूला खेळलाय. चेंडू हवेमध्ये, झेल होण्याची दाट शक्यता, मात्र हा झेल ड्रॉप झालाय. झेल सुटल्यानंतर फलंदाज 2 धावांकरता सहजतेने धावतोय. 2 धावा तो पूर्ण करतोय. ज्या वेळेस समीर राऊत याला संधी मिळते त्या वेळेस संधीचं सोनं करण्याची तो नेहमीच वाट बघत असतोय. संधीचं सोनं करत असतोय. समीर राऊत एक अतिशय चांगला क्रिकेटपटू. अशोक लेवलँड या कंपनीच्या माध्यमातून तो क्रिकेट खेळतोय. ओ, चांगला चेंडू आहे. फलंदाजाला बीट करून जातोय. खरं तर फलंदाजाला समजलं नाही की हा चेंडू कसा पडलाय. यस, हा चेंडू असेलच अपेक्षित. 2 षटकानंतर आपण बघतायत यस अंपायर, नो डाऊट 3 षटकं समाप्त झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हारल्यावर देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची धावसंख्या 24 धावा 3 गडी बाद. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये काय चांगली झेप घेतली जाईल फलंदाजीमध्ये, ही चर्चा आपण करणार आहोत. चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षको कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2021. येस अंपायर, चेंडू हवाय. टाइम स्टडीचे या छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा वळूया.
3 षटकांकरता 18 मिनटं झालेत. खरं तर 15 मिनटं व्हायला हवी होती. 3 मिनटंही जास्त गेलेत. आता 2 षटकं शिल्लक आहेत. 2 षटकांकरता तुमच्याकडे आहेत 12 मिनटं आणि 12 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 2 षटकं पूर्ण करावी लागतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची धावसंख्या 24 धावा 3 गडी बाद. आदेश पाटील खेळतोय 0 या धावसंख्येवर. समीर राऊत 6 चेंडूला सामोरं जातोय 2 चौकारणीशी तो 12 या धावसंख्येवर खेळतोय. दुसऱ्या बाजूला विनोद रायत गोलंदाजी मार्गावर आलाय. या आधीचं पहिले षटक सफळ षटक ठरलंय विनोद रायत याचं. अप्रतिम मारा, चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेच्या त्या षटकामध्ये पेश केली गोलंदाज विनोद रायत यांनी. फक्त 3 धावा दिल्या आणि 1 सफलता प्राप्त केली. आता कशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल हे आपण पाहणार आहोत. विनोद रायत, हा चेंडू मिडल स्टंपवरचा होता, ऑन साईडला खेळ आहे. बुडावून क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. बघता बघता एकच धाव मिळतोय. उजव्या हाताचा फलंदाज आदेशाला एका धावणीशी आदेश आपलं खातं उघडतोय, संघाला नेऊन ठेवतोय 3 गडी बाद 25 वर 25. आमचे मॅन्युअल स्कोरर विजय कांबळे. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत विशाल भोईर. तदनंतर आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोर अपडेटर कामेश पाटील आणि JTCचे प्रोप्रायटर जे एडिटिंगचं काम करतायत, एडिटर म्हणून आज बनलेले आहेत मृणालचे म्हात्रे. कॅमेरामॅन भूषण भोईर, दिलीप भोईर चांगलं काम करतायत. कारण 2 कॅमेरामॅन आहेत समोरच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्ही बघू शकतायत. गोलंदाज ज्या ठिकाणी गोलंदाजी करतोय, फलंदाज सध्याच्या स्थितीला फलंदाजी करतोय, तिथे आपण कॅमेरामॅनला बघू शकतायत. आणि आमच्या उजव्या बाजूला सुद्धा बारीक सारीक गोष्टींचं निरीक्षण करणं आणि त्या गोष्टी प्रत्यक्षात दाखवणं हे काम म्हणजेच कॅमेरामॅनचं. गोलंदाज तयार, 4थं षटक. हाफ ट्रॅकर चेंडू शरीरापासून दूर चेंडूला खेळला जातोय. चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने गेलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेकरता फलंदाज धावत आहेत. बघता बघता 2 धाव पूर्ण. 3री धाव घेण्याचा विचार होता आदेश याचा. अंतिम क्षणी तो त्याचा विचार बदलतोय आणि 2 धाव पूर्ण करतोय. 2 धावणीशी 3 गडी बाद 27 धावा 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर. धावा आता मात्र येताना दिसत आहेत. याआधी भागीदारी होऊ शकली नाही. 11 या धावसंख्येवर 3 गडी बाद झाले होते आणि अशा स्थितीमध्ये दोघांमध्ये चांगली भागीदारी होतोय. 16 धावा या बनवल्या जात आहेत या 4थ्या विकेट करता. 4थ्या विकेट करता ही भागीदारी आपण पाहतायत या दोघांमध्ये. खास करून मोहम्मद अझरुद्दीन त्याच्यानंतर अजय जाडेजा या दोघांची मिळून 275 धावांची पार्टनरशिप मला आठवली. झिम्बाब्वे संघाविरुद्ध जी पार्टनरशिप या दोघांनी केली होती 9 एप्रिल 1998 साली. हा चेंडू हवेमध्ये आता कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुस्ती दाखवतोय. फायदा उचलताना फलंदाजाने 2 धाव पूर्ण केल्यात. बघितलं आपण या 2 धावणीशी धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 3 गडी बाद 29. चालू असलेला मॅच यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जे प्रेक्षक क्रिकेट मॅचला पाहत आहेत त्यांच्या माहिती करता देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा विरुद्ध समीक्षा टायगर्स बाफाने असा हा मॅच तुम्ही पाहतायत. फलंदाजी करताना सध्या टॉस हारल्यावर फलंदाजी करताना 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाने लावलेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता फलंदाजाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क मला काही होताना दिसत नाही. 1 धाव पूर्ण केली आणि एकाच धाबेवर त्यांना समाधान मानावं लागतंय. पंच ललित भोईर सरांचा 22चा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. या अतिरिक्त धावणीची धावसंख्या पोहोचली 30 वर. अजून जर विचार केला या षटकाचा तर या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगले कमालीचं प्रदर्शन विनोद रायत या गोलंदाजाचं. 1.4 चेंडूंमध्ये त्यांनी फक्त 8 धावा दिलेत आणि 1 सफलता प्राप्त केलेत. त्यांना आपण बघितलं होतं ओहो JPL मध्ये सुद्धा त्यांनी चांगलं प्रदर्शन केलं होतं. इथे सुद्धा चांगलं प्रदर्शन. RK वॉरियर्स रणजित किनी वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून त्यांना आपण खेळताना बघितलं होतं. आणि आता 1 धाव एका धावणीची धावसंख्या 31. अजिंक्य स्पोर्ट्स जीवचंद्र संघाचे संघनायक चेतन पाटील इथे दाखल झाले. चेतन वेलकम, आपलं स्वागत. आणि उजव्या बाजूला आपण बघतायत रवी वाघमारे यांना, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. मोहनदादांना आपण बघितलं आहेत. RK एंटरप्राइजेसचे मालक रणजित किनी साहेबांना बघितलं आहे. अजूनही पारितोषिक असेल कदाचित प्रेक्षकांसाठी. सीमारेषा पलीकडे झेल टिपणाऱ्या शतरक्षकाला 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. RK एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किनी आणि द ग्रेट मराठा एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांनी हे पारितोषिक जाहीर केलंय.
तर ही चर्चा जास्तीत जास्त होईल. घाई करा, वेळ वाया जातोय. आता ह्या षटकातील शेवटचा चेंडू ऑन ड्राईव्ह, चांगला फटका खेळलाय, पतदालितेचा चांगला वापर केलाय. चेंडू येतो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. बघता बघता शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सापडेपर्यंत फलंदाजाने 2 धाव पूर्ण केलेत. 2 धावण्याची धावसंख्या पोहोचली 33 वर. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची धावसंख्या 3 गडी बाद 33 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चेकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण येऊया. कम ऑन डीजे. थँक्स डीजे. थोडंसं तुम्हाला थांबवतोय कारण पुढील होणारा मॅच हा सुद्धा फार महत्त्वाचा असेल. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध द ग्रेट मराठा जुचंद्र या दोघांमध्ये पुढील होणारा मॅच असेल. आणि ह्याकरता दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. 5व्या षटकानंतर आपण त्यांची चर्चा करणार आहोत. बापाणे गावातील उद्योजक आदरणीय सन्मान्य रामचंद्र लाखात साहेबांचं सुद्धा आगमन झालं आहे. सरजी, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर या. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व यमुना नगर जे आपण बघतायत ते यमुना नगर आणि त्यांचे मालक या ठिकाणी दाखल झालेत. वेलकम सर. शेवटचं षटक या स्पर्धेकरता आपण बघतायत भरपूर मेहनत करणारे व्यक्ती आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील द ग्रेट मराठा एंटरप्राइजेसचे मालक आहेत. द ग्रेट मराठा जुचंद्रचे संस्थापक आहेत. तसेच त्यांचे सहकारी रणजित प्रकाश किनी साहेबांनी जे आर.के. एंटरप्राइजेसचे मालक आहेत यांच्याकडून या स्पर्धेकरता रोख रक्कम 25,000 रुपयाची देणगी देण्यात आले. तदनंतर आपण बघताय श्री कमलाकर बळीराम पाटील चंडिका प्लास्टिकचे मालक, तसेच श्री दिनेश पाटील त्रिमूर्ती आर्ट्स चंद्रपाडा यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा किताब म्हणून ट्रॉफी झालेत. एका बाजूला महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा, कारण भारत देशाला अनेक राजे लाभले मात्र सर्व राजांचा मुकुटमणी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितलं जायचं. चर्चा आपण करूया. वेळ तुमची निघून जातोय. शेवटचं षटक विवेक नाईक याचं त्याच्या या पहिल्या चेंडूला फोर्स केलंय. चेंडू मारेशे पार आर पार दमदार शानदार वजनदार षटकार. आदेश दिलाय, आदेशने हल्ला बोल केलाय. विवेक नाईक याचा हा ऑफ स्टंपच्या दिशेने पडणारा चेंडू होता. टप्पा व्यवस्थित बघितला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलं, जेथून 6 धाव मिळत आहेत. 6 धावण्याची धावसंख्या 3 गडी बाद 39 39 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट इन द लास्ट ओव्हर. शेवटचं षटक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये हल्ला तर होतच राहील. गोलंदाजाच्या मार्गावर स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक डेथ ओव्हर असं सुद्धा म्हटलं जातं. विवेक नाईक भरपूर दिवसांपासून मी त्याला बघतोय, फिटनेस करता तो झुंज देतोय. एक चांगला क्रिकेटपटू आहे. इकडच्या मैदानावर त्यांनी चांगलं प्रदर्शन केलं आणि मला आठवतोय मागच्या 2 वर्षापूर्वीची रजनी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा विवेक नाईक यांनी चांगलं प्रदर्शन केलं होतं. विवेक नाईक तयार. आता चांगली लाईन आणि लेंथ होती. बॅकफुटला मजबूर केलं होतं जाण्याकरता फलंदाजाला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याकरता सुसाट वेगाने नॉन स्ट्राईक इन कडे धाव बच्ची संधी आहे. विकेटचं पतन होतंय. समीर राऊत सारखा फलंदाज बाद होतोय. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. यस नो अँड वेट याचं कॉम्बिनेशन आपल्याला दिसलं नाही. त्याचा नतीजा आपण बघितलाय. विकेटचं पतन होतंय. गॉन. बघितलं आपण. चर्चा तर आहेच या पालघर जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची. रजनी स्पर्धा म्हटली तर अमित दादांची एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. इथे विकेटचं पतन झाल्यानंतर दोघांच्या तोंडांमधून काहीतरी शब्द बाहेर पडले. खरं तर दोघेही जे खेळाडू होते ती एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करत होते. 4 गडी बाद 40 धावा. आणि म्हणूनच मित्रांनो, कोणाला तुम्ही डिवचू नका. खरं तर आपल्याला ओटांचा आकार हा धनुष्य बाणासारखा आहे आणि म्हणूनच धनुष्य बाणामधून निघालेला बाण आहे तो सरळ त्याचं लक्ष वेधत असतोय आणि आपल्या मुखातून निघणारे शब्द ह्या एखाद्या व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करणारे असावे, एखाद्या व्यक्तीच्या हृदयाला छिद्र करणारे नसावे. म्हणूनच इथे हे तुम्ही लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. 40 धावा 4 गडी बाद 40 रन्स आणि शेवटचे 4 बॉल शिल्लक.
नवीन फलंदाज जयेश पाटील गेलाय नॉन स्ट्रायकिंगकडे. वेग नाईक याचा हा चेंडू ऑन साईडला फलंदाजाने खेळलाय. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक फंबल होतोय. फायदा उचलताना 2 धावा फलंदाज आदेश याने पूर्ण केलेत आणि या 2 धावण्याची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 4 गडी बाद 42. एक धाव फार मोलाची आहे. एक धाव फार महत्वाची आहे आणि या महत्वाच्या धावा फलंदाज खेळपट्टीवर पूर्ण करताना दिसत आहेत. काय चांगलं प्रकाशमय केले या स्पर्धेकरता सोहे बाजवणी जी सजावट आपण बघतायत. पिवळा पट्टा. ओ चांगला चेंडू आहे. गुडलेन स्पॉटवर चेंडू पडलाय. थोडासा उसळी घेतलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघताना चेंडू दिसलाय. खरं तर हा अभ्यास प्रत्येक गोलंदाजांनी करायला हवा. यूट्यूबच्या माध्यमातून खुळ्या गटातील खेळाडू कसे खेळत आहेत हे निरीक्षण तुम्ही करू शकतायत आणि त्याच्याप्रमाणे चांगलं प्रदर्शन मैदानाच्या आत करू शकतायत. ऑफ कटर, लेग कटर, त्याच्यानंतर मध्ये मध्ये स्लोवर वन अशा प्रकारचं चेंडू टाकणं फार महत्त्वाचं असतं. हा अभ्यास आहे मित्रांनो आणि तो अभ्यास प्रत्येक खेळाडूने करायला हवा. हा पुलटा चेंडू दिलाय. चेंडू हवेमध्ये. कदाचित हा झेल होण्याची दाट शक्यता. तसं काही घडत नाही. चेंडू जातो सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार काऊ कॉर्नर पट्ट्याबाहेर हा आलाय षटकार. थँक्स डीजे. दुसऱ्या बाजूला मंडपाच्या डाव्या बाजूला तुम्ही बघतायत फॉलो बॉईज यांच्या वतीने कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक, हार्ड ड्रिंक्स हे संपूर्ण व्यवस्था आहे आणि हे जर तुम्हाला हवं असेल तर पैसे खर्च करावे लागतील. समोरच आगरीकट्टा म्हणजेच भूषणजी भोईर यांचं भोजनालय आहे. तिथे सुद्धा तुम्ही भोजनाचा आस्वाद घेऊ शकतायत. ती चांगली व्यवस्था त्यांनी केली आहे. धावफलकावर काय परिणाम झाला ही चर्चा आपण करूया. धावसंख्या 48. शेवटचा बॉल. शॉट ऑफ लेन चेंडू इनफिल्ड वरून चेंडूला टोळावलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धावे करता फलंदाज वेगाने धावतायत. क्षेत्ररक्षक खाली कोसळतोय आणि फायदा उचलताना फलंदाजाने 3 धाव पूर्ण केल्यात. तर हे षटक थोडंसं महागडं ठरलंय. या षटकामध्ये धावांचा जर आपण विचार केला 18 धावा स्पेंड केल्यात, खर्च केल्यात गोलंदाजाने. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ टॉस हारल्यावर फलंदाजी करतोय आणि त्यांची धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 52 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. दुसऱ्या इनिंगमध्ये 2 धावांची पेनल्टी आहे ती सुद्धा ऍड केली जाते. याचाच अर्थ 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. समीक्षा टायगर्स बाफाने या संघासमोर. 54 रन्स रिक्वायर्ड टू विन. टॉसकडे आपण वळणार आहोत. आमचे साथी समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे हे टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये जातील. टॉसकडे आपण वळूया कारण अजिंक्य स्पोर्ट्स जूचंद्र विरुद्ध द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जूचंद्र अशी लढत असेल. आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक संयोजक आपण बघतायत आदरणीय सन्माननीय अमित दादांना त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस बघणार आहोत. काय जबरदस्त प्रदर्शन फलंदाजीमध्ये पहिल्या अगोदरच्या मॅच मध्ये झालंय. अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र विरुद्ध लढत असेल द ग्रेट मराठा जूचंद्र अशी. मालजीपाडा संघ लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावा आणि या दोन्ही संघाच्या कॅप्टनच्या प्रतिक्रिया घेण्याकरता विनंती करतोय मी आमचे साथी समालोचक मित्र प्रमोद शेडगे यांना जे टॉस बॉक्स मध्ये जातील. ओव्हर टू यू प्रमोद. हॅलो. या कल्पेश म्हात्रे अँड रवी वाघमारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. टॉस केला जाणार आहे. संदीपजी गावंट एकदा अनाउन्समेंट करा. द ग्रेट मराठा जूचंद्र विरुद्ध अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र असा मॅच होतोय आणि टॉस करण्याकरता या स्पर्धेचे सर्व आदरणीय सन्माननीय अमितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय ज्यांना आपण टॉस बॉक्स मध्ये जाताना पाहतोय. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. छोटा पॅक बडा धमाका त्यांनी केलाय या स्पर्धेला भरवून. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. ओ टू टॉस बॉक्स. नक्कीच अभिमन्यू आपण पाहू शकाल आणि आमदार चषक अभिमन्यू स्पोर्ट्स आणि आमदार चषक अभिमन्यू कॉल आलेला आहे आणि अभिमन्यू की आमदार चषक या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद अमितजी पाटील साहेब. आपण मुख्य मंचावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. दोन्ही
कर्णधाराला विनंती करेन विराजमान व्हायचं खेळ या ठिकाणी खुर्च्यांवर. तर रवी नाणेफेकीचं कौल जिंकलाय. रात्रीचं सत्र आहे. रात्रीच्या सत्रामध्ये काय एक्झॅक्टली माइंडमध्ये काय असेल की आपण कोणता डिसिजन घेणार आहात? आम्ही फिल्डिंगच घेणार. क्षेत्ररक्षण घेणार. 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये काय टोटल असेल की प्रतिस्पर्धी संघाला त्या धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? पण इथे आत्तापर्यंत लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. 40, 50, 53, 52 आणि 32-33 धावा. तर आपण प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? 40पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. या प्रकाश झोतामध्ये या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये 11 खेळाडूंच्या बांधणीमध्ये या संघामध्ये 3 ते 4 असे कोणते गोलंदाज असतील आपले? चेतन आहे, मितेश आहे, विनोद आहे, विकास आहे. 4 गोलंदाज आहेत आमचे. म्हणजे पर्याय म्हणून सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेविषयी अमितदादा पाटील नेहमीच मोहनदादा पाटील यांचं पाठबळ असतं, आर्थिक सहाय्य असतं या स्पर्धेला. अमितदादा पाटील जे आपल्याला पाहायला मिळतात ते ही स्पर्धा आमदार चषक यंदाच्या वर्षात आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेविषयी काय म्हणतील आपण? स्पर्धा तर 1 नंबरच असते दरवर्षी. नक्कीच. आणि ज्या पद्धतीने तुम्ही ॲज अ बॅट्समन ॲज अ फिल्डर म्हणून आपण पाहतोय, आदर्श खेळाडू कोणत्या खेळाडूला मानता आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जात? सचिन सरांनाच मानतो. नक्कीच. आणि ज्या पद्धतीने तुम्ही चांगल्या प्रकारचे स्लॉक स्वीपचे फटके पाहिलेले आहेत मी तुमच्या बॅटमधून, असा कोणता पसंतीचा फेवरेट शॉट आहे जो तुम्ही लाईक करता त्या फटक्याला? स्लॉक स्वीपच लाईक करतो मी. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच रवी वाघमारे. तर एका साईडला आपण पाहतोय कल्पेश म्हात्रे ब्रँड आहे जे आपल्याला पाहायला मिळतात, जे आपण पाहू शकाल म्हात्रे ब्रदर्सचं ब्रँड आपण जॉईंट होत आहेत. कल्पेश वेलकम या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. नाणेफेकीचं कौल जिंकला असतं तर काय डिसिजन घेतलं असतं आपण? फिल्डिंग लावा. करायचा प्रयत्न केला असता. क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी आलेली आहे, मनाच्या विरोधात खेळायचं आहे. 30 चेंडूंमध्ये काय टोटल असेल मॅक्झिमम? 50-55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. 50 ते 55. त्यासाठी आज प्रमुख असे अस्त्र कोणते आहेत? प्रमुख असे फलंदाज कोण आहेत? रविदादा आहे, पुष्पराज आहे, चेतन आहे, मी आहे, मयूर आहे. आम्ही असे 5-6 फलंदाज आहोत. नक्कीच लेजंड क्रिकेटरचं भरणं आहे एका साईडला आपण पाहतो. या स्पर्धेविषयी अमितदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीमने जे ऑर्गनायझेशन केलेलं आहे, कारण आयोजन म्हटलं तर खाऊ गोष्ट नाही आहे. त्यासाठी दिवस रात्र जे फॅमिलीला वेळ न देताना मैदानाला वेळ द्यावा लागतो. अमितदादा पाटील यांचं कौतुक कसं करतील? हां, आम्ही त्यांचं आयोजन नेहमी चांगलंच असतं आणि जुचंद्रगावातली कोणतीही स्पर्धा घ्या, छोटी असो किंवा मोठी असो, आयोजन चांगलंच असणार आणि चांगलंच भेटणार याच्या पुढेही. नक्कीच. टेनिस क्रिकेटमधला असा कोणता तारे सितारे आहेत जे तुम्ही लाईक करता त्या खेळाडूला? रविदादा आणि श्यामदादा. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. या स्पर्धेविषयी सुंदर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तर न्यूज सेंटर अशी आहे प्रेझेंटेशन बॉक्सकडून टॉस का बॉस यामधून मात्र न्यूज सेंटर अशी आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो आपण पाहिला तर एकाच साईडला आपण पाहू शकाल रवी वाघमारे यांच्या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. या आपण जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी संदीपजी गावंड यांचा बुलंद आवाज ऐकूया. कॉमेंट्री बॉक्स नाव एक छोटीशी धून ऐकूया आणि लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊया. थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन दिलीप भोईर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डीजे आणि धन्यवाद प्रमोद शेडगे. आतापर्यंत 5 इनिंग सरलेत. बघितलं आपण 22 षटकं सरलेत. 230 धाबा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला येताना दिसत आहेत. 23 फलंदाज बाद झालेत. 17 चौकार 7 षटकार आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत आणि 0 धावसंख्येवर बाद होणारे 4 फलंदाज बघितलेत. 20 धाबा या एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेत. मॅच लवकरात लवकर स्टार्ट करा, कारण निश्चितच सर्वांनाच अपेक्षा असते. आयोजकांचं एकच ध्येय असतं की वेळेवर मॅचेस संपवाव्या, संपन्न व्हावं, पहिला दिवस व्यवस्थित जावा. कारण पहिल्या दिवसांमध्ये आपण बघितलं होतं लोकनेते आमदार आदरणीय सन्मान्य हितेंद्रजी ठाकूर साहेबांचे सुपुत्र शिखरजी ठाकूर या स्पर्धेनिमित्तानं या रजनी स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित झाले होते. मॅचकडे रवाना होऊया. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. टार्गेट आहे 54 धावांचं. स्ट्रायकिंगकडे फलंदाज हर्षद लाखात. हा चेंडू धावबाद होण्याची दाट शक्यता इथे पश्चातापाच्या निशाणी पाहायला मिळाली. कारण बघितलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू गेला होता. 1 धाव चौथ्या स्वरूपात पूर्ण केली. 1 धाव मिळते आणि 1 धावेची संघाचं खातं उघडलं जातंय. मागच्या डावामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता. त्याच्यानंतर संकटांचे वादळ हे उद्भवलं होतं आणि या वादळामधून चांगला मार्ग काढला फलंदाज समीर राऊत या फलंदाजाने, ज्याला आपण बघितलंय. गोलंदाज तयार. पहिले षटक टाकण्याकरता जयेश एक चांगला खेळाडू आहे.
चेंडू मिड ऑन क्षेत्रामध्ये खेळला, एक धाव पूर्ण केली. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसलाय आणि त्याचा फायदा उचलताना कॉलिंग व्यवस्थित होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 3. गुणलेखनाचं काम करतायत आमचे सक्षम गुणलेखक या ठिकाणी आहेत. विशाल भोईर, अंकित पवार, विजय कांबळे यांना आपण गुणलेखनाचं लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवताना बघतायत. आमचे मॅन्युअल स्कोरर आहेत. धावसंख्या 3. मनोज किरकिरे एक चांगला संकटमोचक फलंदाज स्ट्रायकिंगकडे. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय, चेंडूला गळी क्षेत्रामध्ये वळवून दिलाय. देयर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर, गेट 2 रन सेफली आणि बघता बघता चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, वेगवान चौकार. काय सुंदररित्या ह्या चेंडूला कट केलं होतं. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. लेट कटचा फटका खेळताना दिसला फलंदाज मनोज किरकिरे आणि या 4 धावण्याची संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 3. चेंडूच्या समाप्तीनंतर 7. जिंकण्याकरता लक्ष आहे ते 54 या धावसंख्येचं आणि सध्या करंट रन रेट आपण 14चं बघतोय. रिक्वायर रन रेटची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पॉवर प्लेचं हे षटक. पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. शॉट ऑफ लेन इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयास. चेंडू हवेमध्ये जेल ड्रॉप केलाय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये आणि अशा रीतीने फलंदाज मनोज ज्याला 1 धाव मिळते. एका धावण्याची धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 8. 4 चेंडूंमध्ये 8 धावा. नागेश काका मैदान हे आपण तुम्ही पाहतायत आणि त्या मैदानावर चालू असलेला घमासान डावे बाजूला बघू शकतायत कशा पद्धतीने हा जेल ड्रॉप केलाय. कामेश पाटील आम्हाला दर्शवतायत. सॉफ्ट डिसमिसल होऊ शकला असता फलंदाज. शॉट ऑफ लेंथ खेळायचं होतं मिड ऑफ क्षेत्रामध्ये. बॅटचं एज लागलंय आणि शॉर्ट गली क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. 1 धाव. एका धावण्याची धावसंख्या 9 वर पोहोचली जाते. 9 रन्स. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. प्रत्येक चेंडूंचा जर आपण विचार केला 54 धावा हव्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये 1100 आसपास धावफळक अद्यावत करावा लागेल. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. रजनी स्पर्धा पाहायला मिळत आहेत. अनेक मॅचेस तुम्ही बघितल्या आहेत आणि त्याच्यातीलच ही महत्त्वपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आहे आणि यंदाच्या हंगामातील ही पहिलीच रजनी स्पर्धा. सरळ बॅटने खेळलाय. चेंडू शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात. 1 धाव पूर्ण. एका धावण्याची स्ट्राईक रोटेट केली. एका धावण्याची धावसंख्या झाली ती 10. 10 रन्स. पहिले षटक संपतंय. प्रत्युत्तरादाखल 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना समीक्षा टायगर्स बाफाणे संघाची धावसंख्या बिनबाद नाबाद 10 धावा. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता अजूनही 44 रनची आवश्यकता. 24 चेंडू 44 धावा. टीम मिटिंग करू नका. वेळेला जास्त महत्त्व द्या. एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2021. विनंती करतो मी आदरणीय सन्माननीय गौरव म्हात्रे यांना. त्यांच्यासोबतच आपण बघतायत आणखीन प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी दाखल झालेत. जिग्नेश पाटील या सर्वांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चंद्रपडाचे आदरणीय सन्माननीय गौरव म्हात्रे, गौरव तांडेल या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांच्यासोबतच प्रतिष्ठित व्यक्ती समाज कार्यकर्ते जिग्नेश पाटील हे सुद्धा दाखल होत आहेत. त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये सर आपलं सहर्ष स्वागत. 24 बॉल शिल्लक आणि चालू असलेल्या मॅचमध्ये 24 बॉलमध्ये 44 रनची आवश्यकता. समीक्षा टायगर्स बाफाणे या संघाला. समीक्षा टायगर्स बाफाणे संघाचा प्रारंभिक फलंदाज आलाय मनोज किरकिरे ज्यांनी धावांची लयलूट केली होती. मला आठवतोय त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित त्रिमूर्ती चषकामध्ये 3 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता असताना त्या 13 धावा पूर्ण करून दिल्या होत्या. जरीमरी स्पोर्ट्स पाये संघाविरुद्ध या फलंदाजाने आत वळणारा चेंडू होता. चेंडू खाली राहतोय. बीट केलं जातं या फलंदाजाला आणि अशा रीतीने दबाव आणखीन वाढत गेलाय.
23 बॉलमध्ये 44 रनची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता समीक्षा टायगर्स बाफाने संघाला. सीमारेषे पलीकडे झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांकरता आदरणीय सन्माननीय रणजितजी किनी आणि मोहनदादा पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. RK एंटरप्राइजेस आणि त्याच्यानंतर आपण बघतायत द ग्रेट मराठा एंटरप्राइजेस. खूप चांगल्या व्यक्ती, मोठ्या मनाच्या व्यक्ती आहेत. अनेक खेळाडूंना लॉन्च करण्याचं काम या दोघांच्या माध्यमातून झालंय. एकतर मोहनदादा समाज कार्यकर्ते, कोरोना काळामध्ये त्यांनी सुद्धा चांगला हातभार लावलाय. दुसऱ्या बाजूला आमचे अमित दादा, त्यांचे सुद्धा चांगलं कार्य. सुरुवातीला ऑफ स्टंपवर, नंतर बॅकफुटला गेला. तदनंतर बघितलं तर आपण या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढले फलंदाज मनोज किरकिरेने. शॉट फाईन लेगच्या दिशेने एक धाव मिळाली. एक धावण्याची धावसंख्या झाली ती 11. संकट आता वाढलेत. जसजसे चेंडू निर्धाव जातील तसतसा दबाव फलंदाजी करणाऱ्या समीक्षा टायगर्स बाफाने संघावर वाढेल. खास करून पहिल्या इनिंगमधलं शेवटचं षटक थोडंसं मागडं ठरलं. त्या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाने 18 धावा मोजल्या. चेंडूला हुक केलाय. चेंडू हवेमध्ये फाईन लेगच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ 4 धावन करता हा आलाय आमदार चषकातील शानदार चौकार. पंढरी शेत पडके बिगडवाला बिनजोड छकडेवाला. पंढरी शेत पडके बिगडवाला बिनजोड छकडेवाला. पंढरी शेत पडके बिगडवाला बिनजोड छकडेवाला. बघितलं जयेश त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकला नव्हता. आता 3 चेंडूंमध्ये 5 धावा आल्यात. याचाच अर्थ समीक्षा टायगर्स बाफाने संघाची धावसंख्या बिनबाद 15 झाले. 9 बॉलमध्ये या 15 धावा येताना दिसल्यात. प्रत्येक षटकांचा जर विचार केला तर 11च्या आसपास सरासरी अद्यावत करावी लागेल, मेंटेन करावी लागेल, बनवावी लागेल. साईक इनकडे हर्षद लाखात नावाचा चांगला खेळाडू आहे. 3 चेंडूंमध्ये 6 या धावसंख्येवर तो खेळतोय. एका बाजूला मनोज किरकिरे 6 बॉलमध्ये 9 या धावसंख्येवर खेळतोय. आता हर्षद करता लॉंग ऑन ठेवला गेलाय. आदेश पाटील लॉंग ऑनच्या दिशेने येत आहेत. ऑन साईडला तुम्ही बघतायत एक क्षेत्ररक्षक मिडविकेट क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. एकाला लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये ठेवलंय. गोलंदाज तयार. गोलंदाज विशाल पाटील. टप्प्याचा चेंडू आणि इथं बीट केलं जातंय. आता असं वाटलं की कुठून तरी आवाज आलाय, म्हणूनच आम्ही शांत बसलोय. पंच किती दक्ष आहेत बघा. या रजनी स्पर्धेमध्ये सुद्धा डोळ्यांची अचूक नजर ते ठेवतायत. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 15. 1 षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर जिंकण्याकरता लक्ष होतं 54 या धावसंख्येचं. याचाच अर्थ अजूनही 39 रन आवश्यक आहेत. या चेंडूला उचललंय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जेल ड्रॉप केला मिडविकेट क्षेत्रामध्ये. फलंदाज हर्षद लाखात यांनी खेळपट्टीवर 2 धाव पूर्ण केलेत. या 2 धावांची धावसंख्या पोहोचली ती 17 1 षटक आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना समीक्षा टायगर्स बाफाने संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 17. विकेटचं पतन जर झालं तर दबाव येऊ शकतोय आणि असे झेल जर सुटले तर आत्मविश्वास फलंदाजी करणाऱ्या संघाचा वाढू शकतोय, दुजावू शकतोय. विशाल याचा हा चेंडू एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धावे करता फलंदाज वेगाने धावतोय. बघता बघता सहजतेने या 2 धाव पूर्ण होत आहेत आणि ह्याच बरोबर 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. समीक्षा टायगर्स बाफाने संघाच्या त्या 19 धावा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 35 रनची आवश्यकता. 18 चेंडू 35 धावा. काय होईल या मॅचचा नतीजा? काय निकाल लागेल कुठल्या संघाच्या बाजूने? प्रेक्षक वर्ग किती खुश होत आहेत यांच्याकडे आमच्या नजरा असतील. एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021. अंपायर चेंडू द्या. चेंडू सुद्धा द्यायचा आहे आणि आमचे वॉटरमॅन पाणी पुरवठा मंत्री जात आहेत मैदानाच्या आतून. बांदास पाटील चांगलं काम करतायत. दुसऱ्या बाजूला स्कोर ट्रेड सुद्धा आम्हाला दाखवला गेलाय, जे आपण बघितलं. आपण नुकताच JTC लाईव्ह यांच्या माध्यमातून चांगलं कव्हरेज केलं जातं. तारीफ करेन मी मृणालजी म्हात्रे यांची आणि त्यांची संपूर्ण टीमची.
चांगलं काम करतायत, कारण मनाने शांत स्वभावाची व्यक्ती आहेत. कमालीचं प्रदर्शन ते यूट्यूबच्या माध्यमातून इथे करतायत. JTC लाईव्ह खरोखरच कौतुक करेन मी. कमीत कमी वयामध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट JTCचे प्रोप्रायटर मृणालजी म्हात्रे यांनी केलेली आहे. 3 षटकं संपलेत, 2 षटकं संपलेत. 2 षटकांमध्ये 19 धावा, 12 बॉल म्हणजेच 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 35 रनची आवश्यकता. याचाच अर्थ आता रिक्वायर रन रेट अत्यावश्यक धावगती 11.67ची बनलंय. 11.67च्या सरासरीने गेल्यानंतर हे विजयी लक्ष गाठू शकतोय समीक्षा टायगर्स बाफानेचा संघ. खेळाडू कक्ष ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कुणी बसू नका. हवं तर इतर खुर्च्या आहेत, त्या खुर्च्यांवर बसून तुम्ही क्रिकेटचा आनंद घ्या. या सूचना आम्हाला आयोजकांनी यापूर्वीच दिलेत. चांगलं मार्गदर्शन, चांगलं गायडन्स या स्पर्धेकरता जे आर्थिक सहकार्य लाभलंय त्यांचं सुद्धा आपण पुन्हा एकदा चर्चा करूया. आदरणीय सन्माननीय श्री तुषार दयानंद गावडे यांनी कैलासवासी केसरीनाथ पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेकरता चेंडूंची व्यवस्था केलेली आहे. आदरणीय सन्माननीय निलेशजी प्रकाश म्हात्रे, टेनिस क्रिकेटमधील महानतम खेळाडू. व्हेरी फर्स्ट बॉल अनेक वेळा त्यांनी 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकलेत आणि क्रिकेट हा खेळ ते जाणून आहेत आणि म्हणूनच या स्पर्धेकरता त्यांच्या सौजन्याने चेंडूंची व्यवस्था करण्यात आले. त्यानंतर आपण बघितलं श्री विनय ईश्वरदास पाटील व सौभाग्यवती सविता संदीप पाटील पंचायत समिती सदस्य यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपलब्ध झाले. असे काही दानशूर व्यक्ती आहेत ज्यांनी दानशूरपणा दाखवलाय. पुन्हा आम्ही मॅचकडे नेतोय. मैदानाच्या आत काय चाललंय या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विशाल पाटील गोलंदाजी मार्गावर होता, मात्र आता जयेश आलाय. फलंदाजाने चेंडूला टॅप केलंय. चेंडू जातोय शॉर्ट पॉइंट क्षेत्रात. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याची घाई, आती घाई संकटात नाही आणि बघता बघता विकेटचं पतन होतंय. मनोज किरकिरे याला परतावं लागतंय. गॉन. 1 गडी बाद. धाव संख्या 20. हे पाहून झाली हैराण सारी अमितादाचा आयोजन भारी. पाहून झाली हैराण सारी. वाजताई नाव गाजताई, वाजताई नाव गाजताई, नाव गाजताई अमितादाचा या जुचंद्र गावाचा, या 19 नंबर वाल्याचा, या अभिमन्यू संघाचा. थँक्स डीचे दोघांनी मिळून पहिल्या विकेट करता 20 धावांची भागीदारी रचली आणि हा पहिला धक्का लागलाय समीक्षा टायगर्स बाफाने या संघाला. धाव फलकावर धावा 20 असताना 20 रन्स ऑन दी बोर्ड. आता चेंडू शिल्लक आहेत. आमचे स्कोरर सांगतायत 17 चेंडू आणि 17 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 34 रनची आवश्यकता. नवीन फलंदाज गेलाय मैदानाच्या आत. स्फोटक रूप धारण करणारा खेळाडू आहे हेमंत लाखात. अनेक वर्षापासून तो सुद्धा क्रिकेट खेळतोय आणि मागच्या 2 वर्षांमध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केलंय. या ठाणे या पालघर जिल्ह्यातील कुठलंही मैदान असो, प्रत्येक मैदानावर त्याने आपला झंझावत दाखवलाय. आणि विशेष म्हणजे हेमंतजी वर्तक साहेबांचा जो संघ होता JPL मध्ये त्यांचा संघ बघितला होता. अर्चिस वेक्टर या संघाच्या माध्यमातून चांगला खेळ हेमंत लाखात या फलंदाजाने केला होता. आता बघा ना, हलक्या हाताने मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला टोळवलाय. बघता बघता 2 धाव सहज पूर्ण केल्या आहेत. या 2 धावांची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 1 गडी बाद 22 धावा. 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 16 बॉल शिल्लक आणि 16 बॉलमध्ये जिंकण्याकरता 32 रनची आवश्यकता. 16 चेंडू 32 धावा. सुंदर नजारा या स्पर्धेचा. चोही बाजूने आपल्याला प्रेक्षकांची जास्तीत जास्त गर्दी पाहायला मिळत आहे आणि डाव्या बाजूला महिला भगिनी सुद्धा आलेत. महिला वर्ग सुद्धा बघू शकतायत जे क्रिकेट पाहण्याकरता आलेत. काहींनी बघितलं तर आगरी कट्टा भूषणजी भोईर आणि ते दुकान त्यांचं आपण बघितलंय. ओ बॅटचं एज. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा कदाचित मिळेल काय, तसं काही घडत नाही. दोघेही सख्खे बंधू खेळपट्टीवर आहेत. 1 धाव पूर्ण. एका धावण्याची धावसंख्या पोहोचली 23 वर. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना समीक्षा टायगर्स बाफाने संघाची धावसंख्या 23. आता चेंडू शिल्लक आहे ते 15 आणि 15 चेंडूमध्ये 31 रन्स. ओ आडवे बॅटचा वापर केला होता फलंदाजाने. फलंदाजाला बीट करून चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक तर चेंडूच्या गतीचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे फलंदाजाला आणि विशेष म्हणजे त्याचा टान्स, पददालित्य, फुटवर्क हे सुद्धा फार महत्त्वाचं असेल. धावसंख्या रुकले, धावसंख्या थांबली. धावसंख्या 23.
14 बॉल 31 धावा. रिक्वायर रन रेट वाढलाय, अत्यावश्यक धावगती वाढत चाललंय. आता गतीचा अभ्यास केला जाईल काय. चेंडू हवेमध्ये, दीपू याच्या आवाक्यापासून दूर आणि बघता बघता एकच धाव मिळते फलंदाजाला. एका धावणीची धावसंख्येत बदल. समीक्षा टायगर्स बापाने संघाची धावसंख्या 1 गडी बाद 24. डाव्या बाजूला तुम्ही बघू शकतायत फॉलो बॉईज यांच्या माध्यमातून हॉट ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, हार्ड ड्रिंक सर्व व्यवस्था केलेली आहे. याकरता पैसे खर्च करावे लागतील. डाव्या बाजूला जी व्यवस्था आहे. वेलकम हितेश, एक चांगला समालोचक हितेश. इथे अपील जोरदार केलंय. हाईट इज द फॅक्टर, कारण पडल्यानंतर चेंडू आपण बघितला त्याची उंची जास्त होती, म्हणूनच लेग बायचा इशारा पंचाने इथे दर्शवलाय. याचबरोबर तिसरं प्रभावी षटक जयेश पाटील याचं. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना समीक्षा टायगर बापाने संघ कुठेतरी कमी पडतोय. या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 29 धावांची गरज. आव्हान कठीण झालंय, मात्र अशक्य असं म्हणता येणार नाही. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. तीन षटकांना 18 मिनिटं लागलेत, लक्षात घ्या. इथे आम्हाला माहिती मिळते, आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत की मॅच स्टार्ट झाल्यापासून 18 मिनिटं झालेत 3 षटकांमध्ये. 3 षटकांमध्ये सध्याच्या स्थितीला समीक्षा टायगर्स बापाने संघाची धावसंख्या बनलेली आहे ती 25 धावा आणि 12 बॉलमध्ये 29 रनची आवश्यकता. बघू शकताय तुम्ही स्क्रीनवर. आमदार चषक 2021 या स्पर्धेचे संयोजक आयोजक अमित दादा यांना तुम्ही या स्क्रीनवर बघतायत. आणि उजव्या बाजूला त्यांचेच बंधू कुणालजी पाटील, तदनंतर आपण बघतोय निखिल पाटील यांना सुद्धा तुम्ही इथे निहाळतायत. सागर भोईर, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व संघांना एकत्रित करण्याचं काम करतायत ते म्हणजे सागर भोईर, आणि त्यांच्या नावाची चर्चा जास्त होत असते. नेहमीच आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या वेळेस आदराने सागर भोईर यांचं नाव आम्ही घेत असतोय. 12 बॉल आणि चालू असलेल्या मॅचमध्ये जिंकण्याकरता 29 रनची आवश्यकता. 12 चेंडू 29 धावा. उजव्या बाजूला बरेच प्रेक्षक वर्ग आहेत, त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. मॅचकडे आपण रवाना होऊया. मॅच स्टार्ट झालंय. रॉबिन साळवे या ठिकाणी क्रिकेटचा नजारा बघतायत, त्यांचं आम्ही स्वागत आणि शुभेच्छा ती देत आहेत. आता इथे कठीण होते की काय, तिथे शतरक्षक कोसळतोय, बघता बघता चेंडू सीमारेषेच्या जवळ पोहोचतो की काय. 2 धावा तर फलंदाजाने पूर्ण केल्यात आणि 22चा इशारा पंच ललित भोईर सरांचा आलाय. या 2 धावणीशी धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 27 वर. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये जिंकण्याकरता बरोबर 27 रनची आवश्यकता. 11 चेंडू 27 धावा. काय चांगलं कमबॅक केलंय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाने. आणि खरं तर त्यांना संकटमोचक मिळाला. पहिल्या इनिंगमध्ये संकटमोचक म्हणून जबाबदारी पार पाडली होती फलंदाज आदेश आणि समीर. आदेशाने 8 बॉलमध्ये 20 रन्स केल्या. समीर राऊत यांनी 10 बॉलमध्ये 18 रन्स बनवल्या. शॉट ऑफ लेन, चेंडू हवेमध्ये, चेंडू येतोय शॉट स्कोअर लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण, दुसरी धावे करता घाई केली जाते आणि बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावणीशी पुन्हा एकदा आपण फरक काय बघतोय तर स्थिती अशी झालंय, इक्वेशन आणि सिच्युएशन अशी बनले. 10 बॉल शिल्लक आणि 10 बॉलमध्ये 25 रनची आवश्यकता. नेक्स्ट मॅच करता सुद्धा आपण काही ना काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आताच्या स्थितीला धावसंख्या 29, 10 बॉल 25 धावा. मोठा फटका अजूनही येताना आपल्याला दिसत नाही. एकंदरीत आपण बघितलं तर 2 चौकार फक्त या इनिंगमध्ये आलेत. याचाच अर्थ जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, रोखलंय फलंदाजी करणाऱ्या समीक्षा टायगर्स बाफाने या संघाला. आणि या टायगर्सला आता मात्र झेप घ्यावी लागेल. चेंडूला उचलण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली. हेमंत लाखात दुसरी धाव घेण्याची घाई करतोय आणि इथे विकेटचं होते पतन. परतावं लागतंय हेमंत लाखात याला. गॉन.
थँक्यू डीजे. रिप्ले मध्ये आपण बघूया. शॉर्ट सिलेक्शन व्यवस्थित नव्हतं, एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं, काही चांगली अचूक फेकी केली गेली आणि फलंदाजाला धावबाच्या स्वरूपात परतावा लागलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेला विकास वायडा. टेनिस विश्वातील एक दिग्गज नाव. दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाच्या माध्यमातून सुद्धा तो अनेक वर्ष क्रिकेट खेळला. आता त्यांना आपण अजिंक्य स्पोर्ट्स संघाकडून सुद्धा बऱ्याच वेळा बघितलंय. पारितोषिक सुद्धा लावलं जाईल कदाचित. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 24 रनची आवश्यकता. नरेशजी म्हात्रे बापाणे गावातील सुपुत्र, समाज कार्यकर्ते आणि बघतायत आपण दुर्गादेवी उत्सव मंडळ यांचे विद्यमान अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक जाहीर होतोय. हे या ठिकाणी आम्हाला माहिती देत आहेत की 3 षटकारांकरता 500 रुपयाचा पारितोषिक असेल. समीक्षा टायगर्स बापाणे संघाला 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता. 2 गडी बाद 30 धाबा. 3 चौकारांकरता सुद्धा पारितोषिक असेल बापाणे संघाला 500 रुपयाचं नरेशजी म्हात्रे साहेबांकडून. गोलंदाज तयार. गोलंदाज सनी पाटील. समोर विकास वायडा. पहिल्या चेंडूला भिरकावून देण्याचा मानस ठेवलाय. चेंडू हवेमध्ये शतरक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय आणि फलंदाजाने 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावांची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 2 गडी बाद 32 वर. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 22 रनची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. अत्यावश्यक धावगती वाढलाय. जो सामना सहजपणे जिंकायचा होता समीक्षा टायगर्स बापाणे संघाला, तो सामना आता कठीण बनलाय. चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी आणि चांगलं प्रात्यक्षिक या गोलंदाजांनी दाखवलंय आणि म्हणूनच संदीप पाटील यांनी पारितोषिक लावलंय. फायनल मध्ये जर प्रवेश केला, अंतिम विजेतेपद जर पटकावलं तर देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला 2 बकरे मिळतील. गोलंदाज तयार. 8 चेंडू जिंकण्याकरता 22 रन्स. चेंडू हवेमध्ये इन दी एअर आणि हा जल ड्रॉप. कॅच सोडलाय. आय थिंक त्या ठिकाणी वैभव राऊत आहे. वैभव राऊत याच्या हातामधून हा जेल सुटलाय. थर्ड मॅनच्या दिशेने जे प्रेक्षक पडद्याच्या आत बसलेत, लक्षात घ्या, पडद्याच्या बाहेर बसा. ब्लॅकआउट. एक मिनिट विनंती करतोय मी. ते सध्या ब्लॅक कलर मध्ये दिसत आहेत. प्रेक्षक हो, जरा तो पडदा आहे पिवळा पडदा, त्या पडद्याच्या पाठीमागे तुम्ही बसा. नम्र विनंती करतोय तुम्हाला. आता सध्या तरी 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 21 रनची आवश्यकता. एक शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकातील. 7 चेंडू 21 धावा आणि वैभव यांनी 2 वेळा जेल ड्रॉप केलाय. पडद्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करतोय पडद्याच्या पाठीमागे जा. गोलंदाज तयार. 7 बॉल 21 रन्स. चेंडूला उचललाय. चेंडू हवेमध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही. मला तरी वाटते प्रेक्षकांनी तिथे झेल टिपलाय. आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील आणि आर के एंटरप्राइजेसचे मालक रणजितजी किनी यांच्या सौजन्याने 500 रुपये असतील आणि ज्या प्रेक्षकांनी जो झेल टिपलाय त्यांनी निश्चितच आयोजकांशी संपर्क साधा. धावत आलाय तो. मैदानाच्या बाहेरून यायचं आहे. 6 धाव मिळत आहेत. काय जबरदस्त जोरकस फटका खेळ आहे. 6 धावांची धावसंख्या पोहोचली ती 39. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा. आमदार चषक 2021. ज्या प्रेक्षकांनी तो झेल टिपलाय त्याने आमच्यापर्यंत पोहोचा, कारण 500 रुपये आमच्या या ठिकाणी जमा झालेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. खरोखरच कौतुक करतोय मी मोहनदादांचं, आर के एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांचं, ज्यांनी खेळून व्यतिरिक्त प्रेक्षकांकरता ही बक्षिसांचा वर्षाव लावलाय. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये चालू असलेल्या मॅचमध्ये 15 रनची आवश्यकता. 6 चेंडू 15 धावा. प्रेक्षक या ठिकाणी येतोय.
वैभव राऊत करता आता पारितोषिक लावलंय. वैभव राऊत यांनी जर झेल टिपला तर संदीपजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी जाहीर झालंय. आणि मला तरी वाटते वैभव राऊतची ती जागा नाही. वैभव राऊत याला मी यष्ट्यांच्या पाठीमागे बघायचो. यष्टी रक्षक म्हणून तो नेहमीच दिसायचा. केंद्रबिंदूंच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहिलंय. 6 बॉल आणि 15 रनची आवश्यकता. 6 चेंडूमध्ये 15 धावा जरी केल्या तर आदरणीय सन्माननीय नरेशजी म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. 6 चेंडूमध्ये 15 धावा हव्या आहेत. दोन्ही संघांना संधी आहे. स्ट्राईक इनकडे फलंदाज विकास वायडा. स्ट्राईक एंडकडे आपण बघतायत विकास वायडा. 6 चेंडू 15 धावा. चेंडू लावून चाललाय. चेंडू हवेमध्ये सरळ 6 धावांकरता ठोकलाय. हा दमदार वॉट मॅच मध्ये परतण्याचा बिगुल या ठिकाणी वाजवलाय. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 5 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता. धाव संख्या 45. आणि विनंती करतोय मॅच सुरू असताना कुणी मैदानाच्या आत जाऊ नका. मी स्पर्धेचे आयोजक संयोजक साहेबांना विनंती करतोय. गौरव म्हात्रे साहेबांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते जो झेल टिपणारे आमचे सूरजजी भोईर आहेत. 108 या भारत सरकारच्या ॲम्ब्युलन्सचे वाहन चालक आहेत आणि त्यांनी इथे झेल पकडलाय. सूरजजी वेल डन. 500 रुपये तुम्ही कमावलेत. सकाळी जाता जाताना आम्हाला भेटा. 5 चेंडू 9 धावा ही सिच्युएशन आता या मॅचची. परत नाही मिळणार ना तुम्हाला. परत बक्षीस मिळणार नाही. 5 चेंडू आणि इक्वेशन अशी बनले. 9 धावांची आवश्यकता. विकास संघाचा विकास करतोय. घाई करा. वेळ वाया जातोय. 5 चेंडू 9 धावा. मॅच मध्ये रंगत घातली या 2 षटकारांशी. ओ क्लीन बोल्ड. एक तुझी तर एक माझी. या फलंदाजाला परतावं लागतं. गोल. खरं तर बॅटचं आतील कडत साठून गेली आणि त्रिफळा उद्ध्वस्त झाला विकास वायडा या फलंदाजाचा. आपण रिप्लेमध्ये नुकताच बघितलाय. तो नाराज असेल. अजूनही 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता. मॅच जिंकला समीक्षा टायगर्स बापाने संघाने तर नरेशजी म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये मिळतील. या व्यतिरिक्त आता आत्मविश्वास वाढलाय तो देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा. 4 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या तो म्हणजेच विवेक नाईक. या मैदानामध्ये मैदान गाजवायचं असेल तर विवेक नाईक याला चांगली खेळी करावी लागेल. आणि हेच ते मैदान आपण 2 वर्षापूर्वी बघितलं होतं. विवेक नाईक याला झंझावती खेळी पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी केली होती आणि पहिल्याच मॅचमध्ये ज्या 36 धावा होत्या त्यापैकी 29 धावा एकट्या विवेक नाईक याने कुठल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी पटकावला होता. आता सुद्धा संघाला गरज आहे आणि अशा वेळेस या स्थितीमधून बाहेर काढावं लागेल त्याला. 4 बॉल 9 रन्स. चेंडू लावून चाललाय. चेंडू हवेमध्ये. काय आघात केलाय आपण रिप्लेमध्ये बघितला. रिप्लेमध्ये कशा पद्धतीने फटका खेळलाय आणि आता गरज आहे 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवावी लागेल. जिभेवर साखर ठेवावी लागेल. म्हणजेच आता बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल या दोन्ही संघांना. काय या मॅच मध्ये या रजनी स्पर्धेमध्ये रंगतदारी लढत होतोय. रंगत आणण्याकरता गोलंदाज एखादा विकेट प्राप्त करेल काय. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 3 रनची आवश्यकता. बापाने संघाची धावसंख्या 51 वर पोहोचली आणि जर बापाने संघ पराभवाच्या छायेत गेला तर त्या 2 धावा कुठेतरी त्या 2 धावांची आठवण वेळोवेळी या ठिकाणी काढली जाईल. जी पेनल्टी लागले तुम्हाला ट्रॅक करता. धावसंख्या 51. 3 बॉल 3 रनची आवश्यकता. हिरो बनण्याची संधी फलंदाजाला. हिरो बनण्याची संधी गोलंदाज विनोद याला. सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू जातो मिडॉन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. बघता बघता दुसरी धाव करता फलंदाज धावतायत आणि या 2 धावा ते पूर्ण करतायत.
2 धावणीची धावसंख्येत बदल होतोय. प्रत्युत्तरादाखल समीक्षा टायगर्स बाफाने संघ 54 धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि पाठलाग करत असताना त्यांची धावसंख्या झाली ती 53. 2 चेंडू आणि 1 धावा. स्कोर इज लेवल. सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र परतावा लागेल समीक्षा टायगर्स बाफाने संघाला. कंपल्सरी चेसिंगची नियमावली या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलंय. याचाच अर्थ 2 बॉलमध्ये 1 रन्स करावेच लागतील. मला आठवतोय द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या माध्यमातून ठाणे येथील ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये एका बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता होती. 2 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता होती. विवेक नाईक याने एक षटकार ठोकला होता जितू पॅकर्स वर्तकनगर संघाविरुद्ध आणि तदनंतर 1 बॉलमध्ये 1 धाव त्याला झाली नव्हती. आता मात्र तो संघाला विजय संपादन करून देतोय. या ठिकाणी समीक्षा टायगर्स बापाने संघाने विजय नोंदवलाय. नरेशजी म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय समीक्षा टायगर्स बापाने संघाला. व्हॉट अ मॅच. कडक मॅच प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाय. अभिनंदन समीक्षा टायगर्स बापाने संघाचं आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा आम्ही आभार मानतोय. प्लीज हँडशेक करण्याकरता पुढे जा. देवेश स्पोर्ट्स टीम सनी विनोद आदेश प्लीज लाईनअप मध्ये हस्तांतरण करण्याकरता पुढे जा. स्पर्धेची नियमावली आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी त्यांचं पालन करा. विनंती करतोय समीक्षा टायगर्स बापाने संघाचा संघनायक आपण 500 रुपये घेण्याकरता या. विवेक नाईक यांनी सुद्धा चांगली खेळी केली आणि म्हणूनच म्हटलं जातं की विवेक नाईक आपण स्टेजवर या. व्हॉट अ मॅच. अप्रतिम मॅच झालंय. डोळ्यांचं बघितलं आपण.